नमस्कार. नात्यांमधला गोडवा या आपल्या सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत आनंदाचं पासबुक. मी तर नेहमीच असं म्हणत असते की आनंदाचं पासबुक आपल्या प्रत्येक नात्यामध्ये असायलाच हवं. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी, आणि आपण या सिरीज मध्ये पाहणार आहोत आनंदाच्या पासबुक बद्दल. काय आहे हे नेमकं आनंदाचं पासबुक? ज्या दिवशी आपल्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी ह्या आईनं आपल्या ह्या मुलीला आणि जावयाला बोलवलं. भरपूर सारे गिफ्ट्स तर ऑलरेडी त्यांना देण्यात आलेले होतेच, पण या आईनं आपल्या लेकीला आणि जावयाला आनंदाचं पासबुकही दिलं होतं. त्या बँकेचं पासबुक दोघांच्याही जॉईंट नावावरचं, आणि आईनं असं सांगितलं, हे तुमचं आनंदाचं पासबुक बरं का. म्हणजे काय तर नेमकं जेव्हा जेव्हा तुम्हाला असं खूप वाटेल की आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंदाचे क्षण आलेले आहेत, त्या प्रत्येक वेळेस या आनंदाच्या पासबुक मध्ये काही रक्कम जमा करायची. रक्कम किती असायला हवी, खूप कमी असायला हवी की जास्त असायला हवी, याचं काहीही बंधन नाही. पण महत्वाचा मुद्दा असा की या आनंदाच्या पासबुक मध्ये आनंदाच्या क्षणी काही रक्कम जमा केली जाणं गरजेचं आहे. लेकीला आणि जावयाला ही आयडिया एकदम छानच वाटली आणि दोघांनीही विचार केला, आपण दोघंही आता जन्मोजन्मीसाठी एकत्र बांधले गेलो आहोत. हीच तर आपल्यासाठी केवढी आनंदाची गोष्ट आहे. आणि याच कारणासाठी आनंदाच्या पासबुक मध्ये रक्कम जमा करायची असं ह्या दोघांनी ठरवलं आणि रक्कम जमा सुद्धा झाली. दोघांचे दिवस अगदी छान पद्धतीनं चाललेले होते. वेळोवेळी या पासबुक मध्ये रक्कम जमा होत होत्या. पण माहित नाही काय झालं, दोघांमध्ये नंतर थोडेसे वाद व्हायला लागले. अगोदर मतभेद होते, मतभेदांचं रूपांतर वादामध्ये झालं, मग आणखी जास्त वाद वाढायला लागले. आणि दुसऱ्या दिवशी या मुलीनं आपल्या आईला फोन करून सांगितलं की मी आणि तुझा जावई आम्ही दोघंही उद्या जात आहोत वकिलाकडे डिव्होर्सचे कागदपत्र साईन करण्यासाठी. आईनं क्षणभर विचार केला आणि लगेच ती म्हणाली, तुम्ही दोघंही सुजाण आहात, सज्ञान आहात, सुशिक्षित आहात, त्याच्यामुळे तुमचे डिसिजन्स घेणं अगदी मी तुमच्यावरच सोपवते. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की डिव्होर्स घेण्याच्या अगोदर, सगळ्यात अगोदर ते आनंदाचं पासबुक जे मी तुमच्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला दिलं होतं ना, त्याच्यामध्ये किती रक्कम जमा आहे ते बघा आणि त्यातली रक्कम आपापली वाटून घ्या. तिथूनच तुम्ही या डिव्होर्स पेपरसाठी सुरुवात करावी असं मला वाटतं, हे आईनं सांगितलं. आणि या लेकीला एकदम आठवलं, खरंच की कित्येक महिने झाले हे आनंदाचं पासबुक कुठे धूळ खात पडलंय माहित सुद्धा नाही. आता ते शोधायला हवं, आपण त्याच्यामध्ये किती रक्कम जमा केली ते बघायला हवं, आणि आपण जमा केलेली ही रक्कम आपण वाटून घ्यायला सुद्धा हवी. तिनं विचार केला आणि मग कुठेतरी धूळ खात पडलेलं पासबुक तिनं शोधून काढलं. त्याच्यावरची धूळ झटकली आणि रक्कम किती झालीये, आपल्या वाट्याला किती रक्कम येणार आहे, हे सगळं बघण्यासाठी तिनं हळूहळू एक एक पेज उलटण्यासाठी सुरुवात केली. आणि लगेच तिच्या समोर ते बरेच क्षण येऊ लागले ज्या वेळेस दोघांनी जॉईंटली या आनंदाच्या पासबुक मध्ये रक्कम जमा केली होती. आणि या रक्कमा बघता बघता अचानकपणे ती विचार करायला लागली, ही रक्कम तर त्यानं एकट्यानं जमा केलेली, नेमकं काय झालं होतं बरं तेव्हा. ती विचार करू लागली आणि लगेच तिच्या लक्षात आलं, जेव्हा मी स्वतः एकटीनं कार ड्राईव्ह केली अगदी छान रीतीनं, तेव्हा त्यालाच एवढा आनंद झाला की त्यानं या आनंदाच्या पासबुक मध्ये रक्कम जमा केली. आणखी एकदा पुढची रक्कम बघितल्यानंतर तिच्या लक्षात आलं, अरे वा, माझ्या सगळ्या वर्गमैत्रिणींसोबत आम्ही लॉंग टूरला गेलेलो होतो आणि मस्तपैकी मैत्रिणींसोबत एन्जॉय करून आल्यानंतर मी खरंच इतकी खुश होते की माझ्या आनंदामध्ये त्यालाही एवढा आनंद झाला की त्यानं ताबडतोब त्याच दिवशी ही रक्कम जमा केली होती. आणि बघता बघता तिला पुढे अनेक रकमा अशा दिसू लागल्या ज्या तिच्या आनंदासाठी त्यानं जमा केल्या होत्या. आता डोळ्यांमध्ये पाणी जमा होऊ लागलं होतं, पण तरी सुद्धा तिचं मन माघार घेण्यासाठी अजिबात तयार नव्हतं. म्हणून कसे बसे डोळे पुसत, कसा बसा आवाज नॅचरल आणत तिने ते पासबुक घेतलं. नवरा बाजूच्याच खोलीमध्ये बसलेला होता. हे पासबुक त्याच्या समोर नेऊन तिने अक्षरशः आपटलं आणि सांगितलं, या आनंदाच्या पासबुक मधल्या सुद्धा रकमा आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत बरं का.
आणि पुन्हा तोंडावाटे लगेच रडू बाहेर येऊ नये म्हणून ताबडतोब ती निघून सुद्धा गेली. यानं त्या पासबुक कडे बघितलं आणि त्याच्याही डोक्यात विचार आला, हो खरंच, जर आपल्याला नातं टिकवायचंच नाहीये तर ह्या पासबुक मधल्या रक्कमा सुद्धा आपण वाटून घेतल्याच पाहिजे. मग नेमकी रक्कम किती आहे हे पाहण्यासाठी त्यानं सुद्धा पासबुक उघडायला सुरुवात केली आणि एक एक पेज पलटण्याला सुरुवात केली. त्याच्याही लक्षात आल्या त्या सगळ्या रकमा ज्या जॉईंटली त्यांनी आनंदाच्या पासबुक मध्ये म्हणजे बँकेमध्ये जमा केलेल्या होत्या. आणि बघता बघता आणखी एका रकमेपाशी तो सुद्धा अडखळला. ही रक्कम तर तिनं जमा केली होती, माझ्या आनंदासाठी काय झालं होतं बरं तेव्हा. आणि विचार करताना त्याला आठवलं की जेव्हा मला प्रमोशन मिळालं होतं तेव्हा ती इतकी खुश झाली की तिनं लगेच रक्कम जमा केली. ही रक्कम तिला कधी जमा केली बरं. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे वा, जेव्हा मला कंपनीतर्फे फॉरेन टूर अलॉट करण्यात आली होती, पण पत्नीला मात्र सोबत घेऊन जाणं अलाउड नव्हतं, तरी सुद्धा मी फॉरेन टूरला जाणार आहे म्हणून ती इतकी खुश झाली होती की तिनं सुद्धा या आनंदाच्या पासबुक मध्ये रक्कम जमा केली होती. बघता बघता त्याच्याही डोळ्यासमोर अनेक त्या रकमा आल्या ज्या तिनं जमा केल्या होत्या याच्या आनंदासाठी. आणि नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी या मुलीनं आपल्या आईला फोन केला, आई, आम्ही दोघंही आता घरातून बाहेर निघत आहोत आणि वकिलाकडे जाऊन डिव्होर्सचे पेपर साईन करण्यासाठी नव्हे तर बँकेमध्ये जाऊन आनंदाच्या पासबुक मध्ये पुन्हा एकदा रक्कम जमा करण्यासाठी. तुटत आलेलं आमचं नातं पुन्हा एकदा या आनंदाच्या पासबुकनं सावरलं आहे, त्याच्यासाठी आम्ही आता रक्कम जमा करणार आहोत. म्हणूनच मला असं वाटतं, नातं कोणतंही असू दे, प्रत्येक नात्यामध्ये हे असं आनंदाचं पासबुक असणं गरजेचंच आहे. म्हणजे अक्षरशः ते बँकेचं पासबुकच असायला हवं असं नाही, पण असं काहीतरी असायला हवंच की जे त्या नाजूक क्षणी जेव्हा आपण नातं तोडण्यासाठी निघालो आहोत त्या क्षणी आपल्याला आठवण करून देईल की याच नात्यामध्ये तुम्ही किती छान गोडवा अनुभवलेला आहे, याच नात्यामध्ये तुम्ही किती सुखी आणि समाधानी होतात. जेणेकरून आता हे सुख आणि समाधान लोप पावण्याचं नेमकं काय कारण आहे याच्यावर भावनेतून रिॲक्ट करण्याच्या ऐवजी आपण काहीतरी विचार करून नक्कीच उपाययोजना शोधू शकतो. म्हणूनच नातं पती पत्नीचं असो, आई मुलीचं असो, मित्रमैत्रिणींचं असो की कोणतंही असो, आपल्यासाठी जे आवश्यक आहे ते आनंदाचं पासबुक प्रत्येक नात्यामध्ये अवश्य ठेवाच. जेणेकरून ही बाब आपल्याला आठवण करून देईल की जर आपण आता नातं तोडण्यासाठी आलो आहोत तर ती काय कारण होती ज्यासाठी इतके दिवस आपण हे नातं जोपासलं होतं. मग तुम्ही सुद्धा हे आनंदाचं पासबुक तयार करणार ना? कोणत्या स्वरूपामध्ये तयार करणार आहात ते मला अवश्य लिहून कळवायचं आहे. थँक्यू सो मच.